हिंगोली जिल्ह्यातील आरोग्य सेवांवर मोठा ताण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी आपल्या सेवेत कायम करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी 19 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलनात उतरले आहेत। शासनाने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संघर्षाचा मार्ग अवलंबला आहे। या आंदोलनामुळे जिल्ह्यातील जननी शिशु सुरक्षा, लसीकरण, डायलिसिस, रक्तपेढी, नवजात शिशु काळजीसह अनेक आरोग्य सेवा ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे। आता शासनाने या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी होत आहे। आमची मागणी पूर्ण करा, आमची मागणी पूर्ण करा, आमची मागणी पूर्ण करा। एकच नारा, एकच नारा, NHM संघटनेचा एकच नारा, आमची मागणी पूर्ण करा, आमची मागणी पूर्ण करा। एकच नारा, एकच नारा। नमस्कार, मी विजय गंगाधर भालेराव NRHM मध्ये 26 जुलै 2007 पासून कार्यरत आहे। आज रोजी मला कमीत कमी 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 20 वर्षापासून मी फक्त सुरुवातीला 8,000 रुपयावर काम करत होतो। आज या स्थितीला मला किमान 20,000 रुपये मिळतात। या 20 वर्षामध्ये 8,000 पासून 20,000 पर्यंत मी आलेलो आहे। पण या 20 वर्षामध्ये शासनाला अजूनही जाग आलेली नाही की कंत्राटी कर्मचारी 20,000 रुपयावर आजच्या काळामध्ये जगत आहे। ही अत्यंत गांभीर्याची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे। या शासनाला अजूनही जाग आलेली नाही। आम्ही कोविड काळामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने काम केलं, जीवाचं रान केलं, स्वतःचा जीव धोक्यात घातला। स्वतःचे नातेवाईक येत नसताना सुद्धा त्यांच्या परिवारांच्या जे अंत्यावस्थेत होते त्यांना स्मशानभूमीमध्ये नेलं आमच्याच NRHMच्या लोकांनी। पण तरी सुद्धा या लोकांना अजून जाग आली नाही, या शासनाला अजून जाग आलेली नाही। शासनाने आम्हाला वारंवार आश्वासनं दिले, आश्वासनाचं अजूनही काही झालं नाही। मागच्याच महिन्यामध्ये आझाद मैदानावर आम्ही उपोषण केलं। आझाद मैदानावर मंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासन दिलं, आम्ही 100 दिवसामध्ये तुमचं समायोजन करू। 100 दिवस झाले, 150 दिवसामध्ये करू। 150 दिवस झाले, आज सव्वा वर्ष उलटून गेला, तरी आम्हाला अजून कुठलाही न्याय मिळाला नाही। तरी आमची विनंती आहे सर्वांतर्फे, आम्हाला न्याय मिळावा, आम्हाला समायोजन करावं, आमचं वेतन वाढवावं, आम्हाला शासनाप्रमाणे शासकीय सुट्ट्या मिळाव्यात, नियमाप्रमाणे रजा मिळाव्यात, ही आमची मागणी आहे। नमस्कार, मी अनुराधा पत्रोड। आम्ही आज हे जे काही काम बंद आंदोलन 19 ऑगस्ट 2025 पासून जे चालू केलेले आहे, त्या मागचा एकच उद्देश आहे आमचा की 14 मार्च 2024 रोजी निघालेला जो GR आहे, त्या GR नुसार आमच्या 69 कॅडर पैकी फक्त 2च कॅडरचं समायोजन झालेलं आहे। अद्यापही त्याच्यावर कोणत्याही दुसऱ्या पदाचं समायोजन अजून करण्यात आलेलं नाहीये। तर त्यासाठी आमचं हे काम बंद आंदोलन आम्ही केलेलं आहे। ह्याच्याच अनुषंगाने याच्या पूर्वी पण मागच्या महिन्यात पण आम्ही आंदोलन केलं होतं। त्यावेळेस पण आम्हाला सांगितलं होतं की तुमचं लवकरात लवकर समायोजन करण्यात येईल, परंतु मिटिंगवर मिटिंग, बैठकात फक्त घेण्यात येत आहेत, कोणतेही आम्हाला फळ निष्पन्न होत नाहीये। त्यासाठी आज आम्ही आरोग्य खातं जे आहे की जे कणा म्हणलं जाते, ते सगळं काम बंद आंदोलन करण्याचा मागचा आमचा उद्देश हेच आहे की आम्हाला लवकरात लवकर समायोजन करण्यात यावे। कारण आम्ही आज इथे जे काही लोक बसले आहेत, सर्वांच्या सेवा ह्या 10-15 वर्षाच्या वर झालेल्या आहेत। काही लोक रिटायरमेंटला देखील आलेले आहेत, परंतु तरी देखील कंत्राटी म्हणूनच कार्यरत आहेत। तर यांच्यासाठी ते ज्यांच्या आता सेवा काही कालावधी पुरताच उरलेल्या आहेत, कमीत कमी अशा जे सिनियर लोक आहेत त्यांना तरी लवकरात लवकर समायोजन करून घेण्यात यावे, यासाठी आमचं हे आंदोलन चालू आहे। आणि जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात काही देण्यात येत नाही, तोपर्यंत आम्ही हा काम बंद आंदोलन चालूच ठेवणार आहोत।